तांबे भागातील दंड भागामध्ये आपण आहोत. आपण बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये लोकांची मतं जाणून घेतोय की लोकसभेचं वारं कशा पद्धतीने आहे व लोकसभेचं मैदान कोण मारणार हे आपण जाणून घेत आहोत. आपण आता जाताना आपले शेतकरी आपल्या रानात वैरण काढताना दिसत आहेत. आपण त्यांच्याकडे त्यांना विचारूया की त्यांचं मत काय आहे, एक शेतकऱ्याचं मत काय येतंय जाणून घेऊया. मामा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? देवानंद पाटील. देवानंद पाटील. हो. आम्ही न्यूज चॅनल मधून आलोय. आम्ही लोकांची मतं जाणून घेतोय अशा संदर्भात आता जे लोकसभेचं जे वारं वाहू लागलेलं आहे, तर लोकसभेचं वातावरण किंवा फायरी झाडायला लागलेलं आरोप प्रत्यारोपच्या, तर शेतकरी म्हणून किंवा आपण एक मतदार म्हणून आपण कसं बघताय निवडणुकीकडे? खरं तर पाहता शेतकऱ्यांना ह्या देशात कोणत्याही स्वरूपात न्याय मिळालेला नाही. बऱ्याच संघटना स्थापन झाल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, परंतु शेतकरी नेता म्हणून कोण ह्या शेतकऱ्यांना वाली व्हायला तयार नाही. ह्या हातकणंगले मतदारसंघात फक्त एकमेव खासदार राजू शेट्टी म्हणून नावाचा झंझावात तयार झालेला आहे. ह्या झंझावातानं गेली अनेक वर्ष 22 वर्ष संघर्ष करून एकदा जिल्हा परिषद, पुन्हा आमदारकी, पुन्हा खासदारकी, 2 वेळा खासदारकी लढवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक स्वामीनाथन आयोगासारखा आयोग स्थापन केला होता काँग्रेसनं. तो आयोग स्थापन करताना त्या आयोगाचा एक उद्देश होता की शेतकरी त्या आयोगाच्या दृष्टीने समृद्ध होईल, परंतु त्यांनी नुसता आयोग स्थापन केला परंतु अंमलात आणला नाही. म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला NDA आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवली मोदींच्या बरोबर जाऊन, त्यावेळी ते निवडून आले दुसऱ्यांदा, परंतु त्यांनी सुद्धा आश्वासनाची पूर्तता केली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा NDAचा सुद्धा विचार सोडला. तदनंतर पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसनं त्यांच्या आघाडीनं सांगितलं की आम्ही पुन्हा पूर्तता करू. त्यांनी सुद्धा ब्रह्मनिराश केला. पुन्हा उभा राहिले 2019ला. त्यावेळी ह्या आघाडीबरोबर गेलेलं जनतेला भावलं नाही, म्हणून त्यांना जनमत मिळालं नाही, ते पराभूत झालेत. आत्ता सध्या सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की मी लोकसभेला उमेदवार देणार नाही. परंतु असं काय घडलं हे स्थानिक नेतृत्व जयंत पाटील यांनी काय सांगितलं काय माहीत नाही, पण लोकात चर्चा आहे की मुद्दा म्हणून सत्यजित पाटील सरोडकर यांना उभा करण्यात आलं. आपण थेट नाव घेताय, स्थानिकचे आमदार आहेत, त्यांनी असं करण्याचं कारण काय? करण्याचं कारण काय माहिती आहे का? त्यांना 5 वर्षात सत्ता असताना सुद्धा ज्यावेळी खासदार राजू शेट्टी होते बरीच आंदोलन झाली, पण जयंत पाटलांना वाटत होतं की आता हा माणूस सत्य नाही, आपलं काय करू शकत नाही. त्यांचा कारखाना बंद पडला हा मनात राग धरून वास्तविक पाहता जयंत पाटलांना वाटत होतं की मशाल चिन्ह घ्यावं आणि उभा राहावं. नाही मशाल चिन्ह घेतलं तर आम्ही तुमच्या विरोधात उमेदवार उभा करू, ही दडपशाही होती. कारण राजू शेट्टी हा सर्वसामान्यांसाठी झटणार नेता होता आणि जयंत पाटलांना ही संघटना मोडीत काढायची होती. म्हणजे जनमानसात पुन्हा एकदा आघाडीत घेऊन राजू शेट्टींना पाडायचं. आपण सांगताय, पण आपल्या मातोश्रीवर जाण्याची काय गरज पडली? इतकं जन्मत जर राजू शेट्टींच्या पाठीमागे आहे, मातोश्रीच्या उंबऱ्यावर जाण्याची काय गरज पडली? ऐकून घ्या, असा विषय होता त्याचा मातोश्रीवर जाण्याचा की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वजण एकवटले असताना माननीय राजू शेट्टी साहेबांची अशी भावना झाली की तुमचं मत आहे भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं, तर तुमच्याबरोबर मी हवा असलो तर आपण सर्वांनी एक दिलाने लढायचं आहे, तर माझ्या विरोधात उभा राहू, तुमचं मत आहे भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं, माझं तसंच मत आहे, ह्या भावनेतून ते गेले होते. परंतु ज्यावेळी त्यांनी मशाल चिन्ह घ्या म्हणून सांगितलं त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची जी संघटना स्थापन केली स्वाभिमानी, त्याच ह्याच्यावर पक्षाच्या ह्याचे नाव लढायचं ठरवलं. एकेकाळचे शेतकरी संघटनेचे नेते जे म्हणजे कर्ण अर्जुन राम लक्ष्मण जोडी मानली जायची, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघांची इतकी मोठी चांगली ताकद होती, त्यामुळे शेतकऱ्याचे आवाज मोठ्या पद्धतीने गाजले जात होते. पण थेट आता त्यांनी असा आरोप केला सदाभाऊ खोतनी की हे सेटलमेंटचे नेते आहेत, हे सगळ्या गोष्टी सेटलमेंट न करत असतात, आणि दुसरी गोष्ट त्यांच्यापेक्षा मोठं एखाद्या व्यक्ती होत असेल तर ती त्यांना आवडत नाही, त्यामध्ये त्यांना बाजूला करतात. आता थेट त्यांनी आरोप राजू शेट्टीवर केलाय. आपण कसं बघता याच्याकडे? सदाभाऊ खोत हा धूर्त चाणक्य माणूस आहे. कारण जर शेट्टी साहेबांना मोठं व्हायचं असतं तर ज्यावेळी मंत्रिपद महाराष्ट्रात मिळणार होतं त्यावेळी त्यांनी स्वतः घेतलं असतं. हे सर्वसामान्य माणूस त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा होता, म्हणून त्यांनी सदाभाऊला मंत्रिपद दिलं.
परंतु मंत्रीपदाची त्यांनी राखलीच नाही काय वास्तविक पता. बरोबर, सदाभाऊ राहिले बाजूला, रविकांत तुपकर का नाराज आहेत मग? रविकांत तुपकर आमच्या ह्याच्यावर उभा आहेत, स्वाभिमानीतून उभा आहेत. आता सारखं नाट्य चालू असेल, नाराज नाट्य सारखं चालू असेल, नाराज मन धरणी करण्याचे प्रयत्न सुरू ऐकून घ्या. असतात. त्यांना तो शेतकरी संघटनेच्या त्याच्या नियमाने असं सांगितले की तुमच्या बडतर्फीची कारवाई केली जाईल, असंही त्यांना इंटिमेशन. नाराजी नाट्य रविकांत तुपकरनी मागील 4 वर्षापूर्वी एकदा केलं होतं. 10 दिवसासाठी 10 ते 12 दिवसासाठी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर गेले होते, पण परत त्यांनी स्वतःहून सन्मानाने ते परत आले होते. हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. नाराज नाट्य प्रत्येक पक्षात राहतं, तसंच संघटना चालवताना सुद्धा नाराज नाट्य राहते ती, परंतु ह्यात काय हे तथ्य नाही. आपण आता इतक्या पोट तिडकीने शेतकरी संघटनेची बाजू मांडताय किंवा शेट्टी साहेबांची बाजू मांडताय, पण आता असा एक कल आहे की नवीन चेहऱ्याला संधी देऊया असं एक बोललं जातं. यात आपण कसं बघताय? नवीन चेहरा आपल्या शेतकऱ्यासाठी काय करणार आहे हे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं. जुना चेहरा का आणि नवीन चेहरा का हे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं. कारण आपण काय कसं बघताय? ऐकून घ्या, ज्यावेळी शेतकऱ्याच्या सगळ्या शेतमालाचा हा दराचा, ऊस दराचा, सोयाबीन दराचा, कापूस दराचा, कांदा दराचा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो, त्यावेळी हे आता जे नवीन उभा राहिलेले जे आहेत, म्हणजे आता धैर्यशील माने आता खासदार आहेत ते, आणि नव्यानं होऊ पाहणारे खासदार कितपत रस्त्यावर लढाई उतरलेत. शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत मांडणं गरजेचं असतं, कारण रस्ता, नाला किंवा बाकीच्या गोष्टी करून खासदारांचं काम नसतं. जे धोरण संसदेत ठरतं, शेतीविषयक असू दे, व्यापार विषयक असू दे, इतर धोरणं ठरती, तिथं संसदेत पोट तिडकीनं मांडायला शेतकऱ्यांचे विषय, जिव्हाळ्याचा प्रश्न मांडणारा नेता पाहिजे. हे धैर्यशील मानेनं आजपर्यंत केलं का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. असं दिसत असलं एखादं तर मला तुमच्या माध्यमातून आणून द्या एखादी क्लिप की धैर्यशील मानेनं हे संसदेत शेतकऱ्यासाठी मांडलं. त्यांचं मत असं आहे की आम्ही जरी रस्त्यावर दिसत नसलो तर शेतकरी संसदेमध्ये सर्वात जास्त हजेरी लावणारा खासदार आहे कोण? धैर्यशील माने. हा, संसदेत धैर्यशील माने खासदारला उपस्थित लावणं आणि मूग घेऊन गप बसणं ह्यात फरक आहे. संसदेत बोललं पाहिजे. तुम्ही सांगा, आज बाजारात आपण बसलो तर गहू घेऊन बसलो, बोललं तरी ऐकणार आहे, नाही तर तुमचं काही ऐकणार नाही. तर हा आवाज रस्त्यासाठी असू दे, माणसाच्या जमिनी जाते त्या शेतकऱ्यांच्या, त्याविषयी चौपट भाव मिळावा म्हणून आवाज उठवलेला आहे. रस्ता, रेल्वे रुंदीकरण झालं, त्यात सुद्धा मोलाचा सहभाग आहे राव शेट्टींचा. दुहेरी रेल्वे हे झाला, वैभववाडी रेल्वे प्रकल्प झाला, कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडला, त्यात सुद्धा राव शेट्टींचा सहभाग जास्त महत्वाचा आहे. आणि जे स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी आजही स्वतः संसदेत त्यांनी एक खाजगी विधेयक मांडलं होतं. ते NDA मध्ये सत्ता यांचं जुळलं नाही, त्यामुळे त्यांनी विधेयक पास केलं नाही. आज राव शेट्टींना ते विधेयक मांडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, म्हणून ते संसदेत जाणार आहेत. आता शेवटचा प्रश्न, राजू शेट्टी यांना सगळे कारखानदार म्हणून घेरतायत का, असाही कुठेतरी आवाज उठवला जातोय, याबद्दल आपण कसं बोलताय? कारखानदारांनी ही युती करून तरी सर्व कारखानदारांनी पैसे काढून हा कारखानदार एक उभा केला या. कारण कारखानदारांनी हा धसकाच घेतलाय की ही जमात पुन्हा नको आहे, राजू शेट्टी पुन्हा नको आहे. बरं, जर ह्यांना जवळ घेऊन राजू शेट्टीला संपवायचं होतं, म्हणून मागच्या वेळी पराभूत झाली ती. म्हणून आज राजू शेट्टी सावध आहे ती की ह्यांच्यापासून लांब राहून आपण शेतकऱ्याच्या बरोबर जायचं, आणि शेतकरी 100% राजू शेट्टीला साथ देणार आहे ती, आणि ह्यावेळी आमचा विजय निश्चित आहे. यांची तशीच भूमिका आहे की ते सांगतात की राजू शेट्टी हे चांगल्या मताधिक्य निवडून येणार आहेत, आणि त्यांना जितका अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने राजू शेट्टी आणि लोकसभेत असू दे किंवा जनमतांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी कशा पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत हे त्यांनी त्यांच्या भाषेत, त्यांना जितका अभ्यास आहे त्या अभ्यासात त्यांनी सांगितलेलं आहे. एव्हिनॉन माझ्यासाठी शीतल कुमार शेट्टे, तांबवे.